आता आपण ना न्यू टॉपिक स्टार्ट करतो. टॉपिकचं नाव आहे कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी तर कार्डियक पेशंट ट्रीट करताना आपलं हे मेन माहीत असलं पाहिजे कुठला पेशंट कार्डियक आहे आणि कुठला पेशंट कार्डियक नाही आहे. ते कसे डिफरन्शिएट करणार आणि ते डिफरन्शिएट करायची गरज काय, कारण की भरपूर जे पेशंट असतात ना भरपूर क्रिटिकल असतात. अशा पेशंटला तो इमर्जन्सीमध्ये आय सी यू ॲडमिट करायला लागू शकतं आणि काही पेशंट नॉर्मल ट्रीट पण होऊ शकतात. पण मेन कार्डियक पेशंट हँडल करताना तो काय मेन डिसाईड केलं पाहिजे की ती ओ पी डीमध्ये जो पेशंट येतो आहे तो पेशंट इमर्जन्सीचा आहे की नॉन इमर्जन्सी. इमर्जन्सी म्हणजे काय, त्याला इमिजिएट आय सी यूची गरज आहे की नॉर्मली पण तो ट्रीट होऊन जाईल, असं पेशंटला आधी तो डिफरन्शिएट करता आला पाहिजे. ठीक आहे. इन ओ पी डी इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू डिफरन्शिएट विच पेशंट यू शूड ट्रीट अँड विच पेशंट यू शूड रेफर. हा फर्स्ट पॉईंट झाला. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट येतं की नॉर्मल जे चेस्ट पेनचे पेशंट येतात ओ पी डीमध्ये ते मोस्टली गॅस्ट्रायटिसचे, ॲसिडिटीचे, नाहीतर गॅस फॉर्मेशनचंच पेशंट येतात, जे भरपूर इंटेन्स गॅस फॉर्मेशन होते ॲब्डॉमनमध्ये आणि ते ॲब्डॉमनमध्ये गॅस फॉर्मेशन झाल्याच्यामुळे चेस्ट पेन होतं. 40% केसेस तेच असतात, कुठलं गॅस फॉर्मेशन इन ॲब्डॉमन. 40% चेस्ट पेनचे पेशंट असतात ना ते गॅस फॉर्मेशन इन ॲब्डॉमनवालेच असतात, गॅस्ट्रायटिस नाही तर हायपरॲसिडिटीवाले. 20% पेशंट असतात ते चेस्ट पेनचे असतात, ज्याला ॲक्च्युली हार्ट अटॅक नाही तर कार्डियक ट्रीटमेंटची गरज आहे. कुठले 20% केसेस असतात. आणि 10% केसेस पेशंट कुठले असतात, त्यांना कुठले अदर लाईफ थ्रेटनिंग कॉजेस असू शकतात. अदर लाईफ थ्रेटनिंग कॉजेस म्हणजे जसं की ओसोफेगस रप्चर होऊ शकतो, नाहीतर निमोथोरॅक्स होऊ शकतं. असे पेशंट 10% येतात आपल्या ओपीडीमध्ये. म्हणजे आपल्या मोस्टली काय लक्षात ठेवायचं आहे की ओ पी डी प्रॅक्टिसमध्ये 40% पेशंट्स आपले गॅस फॉर्मेशन, हायपर ॲसिडिटी नाहीतर गॅस्ट्रायटिसचे असतात. त्याच्यामधून 20% पेशंट जे आपल्या ओ पी डीमध्ये येतात त्यांना ॲक्च्युली काय कार्डियक ट्रीटमेंटची गरज असते. आणि 10% हे दुसऱ्या रिझन्समुळे होतात, ज्यांना चेस्ट पेन असतात. चेस्ट पेनचे हे 3 टाईपचे पेशंट्स येऊ शकतात आपल्याकडे. आता कोरियन चेस्ट पेन का होतं, तर कोरियन चेस्ट पेन पर्सनल का होतं तर ती 3 कोरोनरी आर्टरी असते. ॲक्च्युली 2 कोरोनरी आर्टरी असते, एक असतं राईट आणि असतं लेफ्ट. लेफ्ट कोरोनरी आर्टरी 2 आर्टरीमध्ये डिवाईड होतात. एक असतं की लेफ्ट सर्कम्फरन्स आर्टरी आणि दुसरं असतं लेफ्ट डिसेंडिंग आर्टरी. असं 3 कोरोनरी आर्टरी असतात जे की हार्टला ब्लड सप्लाय प्रोव्हाइड करतात. या 3 कोरोनरी आर्टरीमध्ये जर ब्लॉकेज असला तर सिम्टम्स वेगवेगळे डिफरंट सिम्टम्स प्रोड्यूस होतात. अंजानाचे, अंजाना म्हणजे लेस सप्लाय ऑफ ऑक्सिजन टुवर्ड्स द हार्ट मसल्स. इफ आर्टरी इज कम्प्लिटली ब्लॉक, जर आर्टरी कम्प्लिटली ब्लॉक झाली असेल तर ब्लड आणि ऑक्सिजन दोन्ही सप्लाय होत नाही हार्ट मसल्सकडे. अशा कंडिशनमध्ये मायोकार्डियल इश्केमिया होतं, नाही तर हार्ट अटॅक होतो. हार्ट अटॅक कोणत्या कंडिशनमध्ये होतं समजलं. काय होतं की कोरोनरी चेस्ट पेन असतं. चेस्ट पेन कोणकोणते असतात, मेन तर जे कोरोनरी आर्टरी असतात, कुठले कोरोनरी आर्टरी असतात, एक असतं राईट आणि लेफ्ट. 2 कोरोनरी आर्टरी असतात. लेफ्ट कोरोनरी आर्टरी अजून दोन कोरोनरी आर्टरीमध्ये डिवाइड होते. एक असतं लेफ्ट सर्कम्फरन्स आर्टरी आणि दुसरी असतं लेफ्ट डिसेंडिंग आर्टरी. तर हा लेफ्ट जे हे कोरोनरी आर्टरीजमध्ये जर कुठला ब्लॉकेज असला, त्या ब्लॉकेज असल्यामुळे काय होतं की ब्लड आणि ऑक्सिजन सप्लाय होत नाही हार्ट मसल्सकडे. त्यामुळे काय फॉर्म होतं, अंजायना फॉर्म होतं. आणि जर हेच आर्टरी कम्प्लिटली ब्लॉक झाले असतील तर म्हणजे मग बिलकुल ब्लड आणि ऑक्सिजन सप्लाय न होणार ना. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं की जे हार्टचे मसल्स आहेत ना ते डेड होऊन जातात. त्याला मायोकार्डियल इश्केमिया बोलतात, नाही तर हार्ट अटॅक बोलतात. आणि हे झालं कार्डियक कॉजेस. हे एन्जायना सोडून पण काय काय कॉजेस असू शकतात चेस्ट पेनचे. पहिलं आपण सांगितलं गॅस फॉर्मेशन. आपण मोस्ट ऑफ द पेशंट गॅस फॉर्मेशनचे येतात ओ पी डीमध्ये चेस्ट पेनचे घेऊन. मस्क्युलर स्केलेटल पेन इन शोल्डर, मग ही आपला कॉस्टोकॉन्ड्रा मसल्स असले नाही तर कुठले मसल्स असला आपल्या चेस्टमधले त्याच्यामुळे चेस्ट पेन होऊ शकतं. टेन्शन निमोथोरॅक्स. टेन्शन निमोथोरॅक्स म्हणजे काय असतं, आपल्या जे प्ल्युरा असतं प्ल्युरा, ते प्ल्युरामध्ये गॅस फॉर्मेशन वाढतं, एअर बबल्स वाढतात, त्याच्यामुळे टेन्शन फॉर्म होतं लंग्सवरती, हार्टवरती
रिप्सच्या वरती, त्याच्यामुळे पेन होऊ शकतं. नंतर हर्पिस झोस्टर म्हणून होऊ शकतं. काय मेन काय सांगितलं आत्तापर्यंतचं काय होतं सांगायचं कारण की चेस्ट पेन आहे. चेस्ट पेनच्या पेशंटला कसं बघायचं आपल्याला, मेन तर चेक करायचं की तो पेशंट आपण ट्रीट करू शकतो, म्हणजे OPDमध्ये ट्रीट करू शकतो की त्याला इमर्जन्सी ICUची गरज आहे, हे आपल्याला डिफरन्शिएट करता आला पाहिजे. त्याच्यानंतर हे जो पेशंट आपल्याकडे येतं तर मोस्टली OPDमध्ये मोस्टली कुठले पेशंट्स येतात, चेस्ट पेन घेऊन येतात, गॅस्ट्रायटिसचे पेशंट घेऊन येतात, ॲसिडिटी हायपर ॲसिडिटीचे पेशंट घेऊन येतात, गॅस फॉर्मेशनचे मोस्टली. त्यानंतर 20% केसेस असे असतात जे की कार्डियक ट्रीटमेंटची गरज असते, आणि 10% केसेस असतात की त्याला दुसरं काही प्रॉब्लेम असू शकतं चेस्ट पेनचे रिलेटेड. आणि नंतर आपल्याला माहीत पडलं की कार्डियक चेस्ट पेन कसं होतं की हार्टकडे अवोटामधनं 2 आर्टरीज बाहेर निघतात. एक असतं राईट आणि दुसरं असतं लेफ्टमधनं अजून 2 आर्टरीज फॉर्म होतात. एक लेफ्ट सर्कम्फरन्स आर्टरी आणि लेफ्ट डिसेंडिंग आर्टरी. ते आर्टरीजचं काय फंक्शन काय, ब्लड सप्लाय करणं, ऑक्सिजन सप्लाय करणं हार्ट मसलला. जर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असला, ब्लड आणि ऑक्सिजन सप्लाय करू शकत नसले तर अंजायना फॉर्म होतो. आणि जर हे आर्टरी कम्प्लिटली ब्लॉक झालं तर मायोकार्डियल हार्टचे मसल डिस्ट्रॉय होऊन जातात, डेड होऊन जातात, आणि त्याला मायोकार्डियल इश्चेमिया बोलतात. हे सोडून दुसरे अजून काय कॉसेस आहेत चेस्ट पेनचे की अदर देन अंजायना काय असू शकतं, गॅस फॉर्मेशन, हर्पिस झोस्टर, मस्क्युलोस्केलेटल आणि टेन्शन न्यूमोथॉरॅक्स. आता हे समजलं तर आपलं हे समजलं पाहिजे कुठल्या पेशंटला आपल्याला रेफर केलं पाहिजे. जे पेशंटला हे कंडिशन दाखवत असतील अशा पेशंटला आपल्याला इमिडिएट रेफर करायची गरज आहे. आता ICU ॲडमिट करायची गरज आहे. कोणकोणते पेशंट आहेत असे पेशंट जे की कॉन्शियस नाही आहेत. OPDमध्ये काही पेशंट रिलेटिव्ह एक पेशंटला घेऊन येतात जो की बिलकुल कॉन्शियसच नाही आहे, काय समजतच नाही त्याला घरी समजत होतं, मग आता अनकॉन्शियस झाले. अशा पेशंटला इमिडिएट ICUची गरज आहे. नंतर चेस्ट पेन विथ अल्टर्ड सेन्सोरियम म्हणजे काय त्याला सुचत नाही आहे, सेम अल्टर्ड सेन्सोरियम एवढ्यासारखा वागतो तो. नंतर ह्याचा सेकंड पॉईंट, डज पेशंट ॲक्च्युली हॅज पेन. मग हार्टचा पेन ना पेशंटला फील होतं. मोस्टली हार्ट कुठे असतं, आपल्या चेस्टच्या सेंटरमध्ये. कधी पण ना पेशंट चेस्टच्या सेंटरमध्ये हात लावून, तर असं पेशंटला जर हार्टचं पेशंट आपल्या वाटत असेल तर आपण ते OPDमध्ये हार्ट अटॅकचं पेशंट आपण OPDमध्ये ठेवणार नाही, तर रेफरच करायला लागेल. अशा पेशंटला आपण रेफर करतो. अशा पेशंटला ज्याला कोल्ड स्वेट येत असेल अशा पेशंटला आपण रेफर करतो. ज्याचा BP एकदम टू हाय आहे, टू लो झालं आहे, भरपूर ब्रॅडिकार्डिया आहे, भरपूर ट्रॅकिकार्डिया आहे, अशा पेशंटला आपण रेफर करतो. कोणत्या कंडिशन आहे, पहिले तर पेशंट कॉन्शियस नाही आहे, तर अल्टर्ड सेन्सोरियम आहे, काही फालतू बडबड करतो आहे, पेशंटला ॲक्च्युली पेन कसं आहे त्याच्या बेसिसवरती, त्याला कोल्ड स्वेट येतं आहे का, त्याला डायफोरेटिक बोलतात, BP भरपूर टू हाय टू लो आहे, आणि नंतर ट्रॅकिकार्डिया ब्रॅडिकार्डिया आला आहे. आता सगळ्याची हा कार्डियक पेनची फिजिओलॉजी काय आपण ते बघू. तर पेन ना बेसिकली 2 टाईपचे असतात. एक असतं सोमॅटिक पेन आणि दुसरं विसरल पेन. सोमॅटिक पेन म्हणजे काय असतं, समजा कोणी आपला चिमटा काढला तर आपण सांगू शकतो की पोझिशन, आपण लोकेशन जशी करेक्ट लोकेशन सांगू शकतो का, कारण की ते सोमॅटिक सिस्टम ॲक्टिवेट होतं आपल्या बॉडीमधला, सोमॅटिक नर्वस सिस्टम काय करतं की पिन पॉईंट सांगतं का हा मला इकडे चिमटा काढलेला आहे. सोमॅटिक पेन म्हणजे काय, असा पेन जो मस्क्युलोस्केलेटल टू ब्रेनकडे ट्रॅव्हल होतो, त्यात सोमॅटिक बोलतात. दुसरा पेन असतो आपला विसरल पेन म्हणजे काय, जो ऑटोनॉमस असतं, जो की ऑर्गनमधून येतो, म्हणजे कुठला जसं की एक स्टमकमध्ये भरपूर गॅस फॉर्मेशन झालं, तो गॅस फॉर्मेशन स्टमक इन्फ्लांट होईल ना, तर आपल्या अनसर्टनिटी दिसेल, आपलं पेन आहे, मग आपण पेन सर्टन करू शकत नाही की कुठल्या पॉईंटवरती होतं आहे. आपण बोले हा पोटात दुखतं आहे, पूर्ण वरच्या भागामध्ये पोटात पूर्ण दुखतं आहे, तर अशा गोष्टी विसरल पेन बोलतात. पेनचे दोन कॅटेगरी समजल्या, एक असतं सोमॅटिक पेन, दुसरं असतं विसरल पेन.
सोमॅटिक पेन कसं असतं, मस्क्युलोस्केलेटनपासून टू ब्रेनकडे जातं आणि विसरल पेन मोस्टली ऑर्गनच्या थ्रू जातं. आता कार्डियक चेस्ट पेन कसं असतं. कार्डियक चेस्ट पेन आता विसरल पेन असणार, कारण की हा ऑर्गन टू ब्रेनकडे चालला आहे. तर मग काय होतं, पेशंट डिफरन्शिएट नाही करू शकत की नेमकी कुठल्या पॉईंटवरती पेन होते. मस्क्युलोस्केलेटल पेन असला लंग्समधला, चेस्टमधला, इंटरकोस्टल मसल्स असले तर ते पेशंट डिफरन्शिएट करू शकतं, हां मला पर्टिक्युलरली याच पॉईंटवर दुखतोय. पण हार्ट पेनचा, चेस्ट पेनचा, त्याचा हार्ट कार्डिओलॉजिस्ट, कार्डियक पेनचं आपण डिफरन्शिएट नाही करू शकत. त्यानंतर पेन कसं असणार, कार्डियक पेन डल असणार, डिफ्यूज असणार आणि एकिंग टाईप पेन ऐकणार. डल म्हणजे काय, एकदम कमी, म्हणजे एकदम पसरलेला. डिफ्यूज पसरलेला. डल साऊंड असं असतं, म्हणजे हा पिन पॉईंट नाही येतो, आपलं ओव्हरऑल दिसून येते. डिफ्यूज असणार आणि एकिंग टाईपनं पेन असतं. आणि तो पेशंट कसं सांगेल नाही का ते असं जड फील होते, माझ्या छातीवरती असं कोणतरी काहीतरी वजन ठेवून दिलं आहे असं पेशंटला फील होईल. फील्स प्रेशर ॲज इफ इज समथिंग हेवी कीप ऑन द चेस्ट, असं पेशंटला प्रेशर फील होईल. स्क्विझिंग असणार, प्रेशर फील होणार, हेवीनेस फील होणार, बर्निंग असणार. कसं असतं स्क्विझिंग, कोणी स्क्वीज करतं म्हणजे कसं असतं, निचोडणं बोलतो आपण, निचोडणं. स्क्विझिंग बोलतो, स्क्विझिंग. प्रेशर टाईप, हेवीनेस, बर्निंग असोसिएट विथ सिम्पथॅटिक स्टिम्युलेशन ड्यू टू विच कोल्ड स्वेट. आणि काय होतं की कार्डियकच्या टायमाला सिम्पथॅटिक स्टिम्युलेशन होतं, त्यामुळे काय होतं की कोल्ड स्वेट येतं पर्सनमध्ये. बोला घाम सुटले भरपूर, थंडा घाम, या लवकर थ्रम्बोलाइज करा, याला हार्ट अटॅक येऊ शकतो. तर कार्डियक चेस्ट पेन कसं आहे, एक तर तो विसरल पेन आहे, त्याच्यानंतर पेशंट काय डिफरन्शिएट लोकेशन, पेशंटला ॲक्च्युअल लोकेशन कधी सांगू नाही शकत नेमकी पेन होतं कुठं. पेशंट बोलतो हां माझी छाती भरल्यासारखी झाली. डल असणार, डिफ्यूज असणार, एकिंग टाईप ऑफ पेन असणार, स्क्वीज असणार. आणि कसं असणार की काहीतरी हेवी ठेवलं आहे, हेवी प्रेशर ठेवलं आहे, काहीतरी हेवी ठेवलं आहे आपल्या बॉडी चेस्टवरती. स्क्विझिंग टाईप असणार, प्रेशर असणार, हेवीनेस असणार, बर्निंग असणार आणि कोल्ड स्वेट असणार. कोल्ड स्वेट काय कारण की सिम्पथॅटिक स्टिम्युलेशन असेल बॉडीमधलं. परत एकदा रिवाईज करू आपण. कार्डियक चेस्ट पेन कसं असणार, एकदा विसरल टाईप ऑफ पेन असणार, पेशंट काय डिफरन्शिएट करू शकत नाही की नेमकी पेन होते कुठे नाही. डल पेन असणार, डिफ्युजिंग असणार, स्क्विझिंग टाईप ऑफ असणार, समथिंग प्रेशर फील होणार, बर्निंग फील होणार, एकिंग टाईप ऑफ पेन असणार आणि कोल्ड स्वेट असणार सिम्पथॅटिक स्टिम्युलेशनमुळे. आता टिपिकल कार्डियक इशेमिक पेन कसं असतं. इथं आपण कार्डियक पेनचं एक जनरल बघितलं. आता आपण टिपिकल इशेमिक पेन इशेमी आपण सांगितलं ना. इशेमी म्हणजे काय आता, जेव्हा आर्टरीज ब्लॉक होऊन जातात आणि हार्टच्या मसलकडे ब्लड सप्लाय आणि ऑक्सिजन सप्लाय होत नाही, अशा कंडिशनमध्ये इशेमिक पेन कसं असणार. पहिलं असं पेन कुठं असणार, सबस्टर्नल म्हणजे काय, स्टर्नमच्या इथे, कारण की हार्ट आपल्या स्टर्नमच्या इथे. आपलं भरपूर लोकांना असं ॲक्टिंग करायला ना असं लेफ्ट साईडला ठेवतात हात. कधी हात आपल्या लेफ्ट साईडला नाही आहे, हात आपल्या दोन लंगच्या सेंटरमध्ये, फक्त त्याचा एपेक्स लेफ्ट साईडला आहे. म्हणून पेन कुठे असणार, सबस्टर्नल पेन असणार. पेन कसं कुठे रेडिएट होईल, जॉ, नेक, आर्म्स अँड बॅक. कुठे पेन हे होईल, रेडिएट होईल, जॉ, नेक, आर्म्स अँड बॅक. बॅकमध्ये कधी होईल, जेव्हा इन्फिरियर वॉलमध्ये हार्टचं इन्फिरियर वॉलमध्ये इशिमिया झाला असेल तर बॅकमध्ये होईल. युजली इंक्रीज आफ्टर एक्झर्शन. पेशंट थोडा दिवस चालला त्याला पेन वाढत जाईल एक्झर्शन, कारण हार्टवरती जास्त प्रेशर पडते. हार्टवरती प्रेशर पडते ना की तू जास्ती ब्लड सप्लाय कर, आणि एक तर हार्ट वीक झालं आहे, पेन इन्क्रीज होईल. बर्निंग, एकिंग, स्विझिंग, प्रेशर टाईप ऑफ पेन, डिफ्यूज, डल, हेवीनेस, हे सगळे टाईप ऑफ पेन असेल. असोसिएटेड विथ अजून कशावर असणार, डिफिकल्ट इन ब्रिदिंग, एअर हंगर असणार, डिस्फोरियासिस, कोल्ड स्वेट, विकनेस, आणि नेहमी एन्झायटी आणि नॉशिया असेल.
कार्डियक पेन कसं असेल ना, पेशंट स्वतःच सांगेल की मला काहीतरी होतं आहे, भरपूर एन्झायटी असेल, त्या स्वतः समजतं की मला काहीतरी होणार आहे आता. ठीक आहे. 6 पॉईंट लक्षात ठेवायचे कार्डियक पेनमध्ये. एक तर बघायचं की पोझिशन सबस्टर्नल असणार, त्याच्यानंतर कुठे रेडिएट होईल तो, आर्म्स, नेक आणि जॉपर्यंत रेडिएट होऊ शकतो. एक्झर्शन केल्याच्यानंतर इन्क्रीज होऊ शकतं. पेन कसं असणार, डल असणार, डिफ्यूज असणार, एकिंग टाईप ऑफ पेन असणार, बर्निंग असणार, स्क्विझिंग असणार आणि समथिंग हेवीनेस ऑन अ चेस्ट असं फील होईल. ते ॲसोसिएट काय असणार की एअर हंगर असेल, तो इन ब्रिदिंग भरपूर ब्रीथ करत असेल, ऑक्सिजन कमी पडतं ना, डिस्फिरिया, कोल्ड स्वेट, विकनेस असणार आणि त्याच्यानंतर एन्झायटी असणार आणि नॉशिया असणार. याला कार्डियकचे पेन. क्लासिकल इस्केमिक पेन. आता आपण इस्केमिक पेन बघितले, तर इस्केमिक पेन सोडून पण दुसरी काय टाईप ऑफ कार्डियक आपल्या चेस्ट पेन असू शकतात. जर लंग्सच्या मुळे काय पेन असलं तो इन्क्रीज होईल जेव्हा आपण इन्स्पायर करतो आणि डिक्रीज होईल आपण एक्सपायर करताना. लंग्सच्या कुठल्या डिझीजमुळे पेन होत असेल तर काय, लंग्सच्या कुठल्या डिझीजमुळे पेन होत असेल तर इन्क्रीज कसं आहे, इन्स्पिरेशन करताना इन्क्रीज होईल आणि डिक्रीज कसं आहे, एक्सपिरेशन करताना. स्केलेटल प्रेशर असला, इंटरकोस्टल मसल्समध्ये पेन असला, कसं पेन ऑन इन्क्रीज ऑन प्रेशरमध्ये आपण घ्या तर मसल्सवरती प्रेशर ठेवला तर पेन इन्क्रीज होईल. नाही तर चेंज इन पोझिशन चेंज केल्यामुळे होईल. मुवमेंट केल्यावर पेन वाढेल. ना काय लक्षात ठेवायचं आपल्याला, क्लासिकल कार्डियक इस्केमिक पेन कसं असणार. 6 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट काय होता की सबस्टर्नल असणं, डल, एकिंग, डिफ्यूज, स्क्वीज टाईप, समथिंग हेवीनेस, बर्निंग टाईप ऑफ पेन असणार. कुठे रेडिएट होईल इस्केमिक पेन, टुवर्ड्स द आर्म, नेक आणि जॉपर्यंत रेडिएट होईल. त्यानंतर एक्झर्शन केल्याच्यानंतर इन्क्रीज होईल. परत ब्रिदिंग पॅटर्न वाढेल. कोल्ड स्वेट असणार पर्सनमध्ये, एन्झायटी असणार आणि नॉशिया असणार, विकनेस असणार. एन्झायटी असणार, नॉशिया असणार, विकनेस असणार. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी असणार, 6 गोष्टी असणार. त्या एकदा परत रिवाईज करू. क्लासिकल इस्केमिक पेन कसं असतं, सबस्टर्नल असणार, डल, डिफ्यूज, एकिंग, प्रेशर टाईप ऑफ, बर्निंग टाईप ऑफ पेन असणार, मुवमेंट केल्यावर पेन वाढेल, एन्झायटी असणार, नॉशिया असणार आणि परत काय असणार की त्याला ब्रिदिंग वाढेल, कोल्ड स्वेट असणार, विकनेस असणार. तेच जर आपण लंग्सचा पेन बघितला, लंग्समधला पेन कसा असणार, लंग्सच्या कुठल्या डिझीजमुळे पेन, इन्स्पिरेशन केल्यावर पेन वाढेल, एक्सपिरेशन केल्यावर पेन कमी होईल. आणि मस्क्युलोस्केलेटनमधलं पेन असेल, मस्क्युलोस्केलेटनमध्ये मसलवरती प्रेशर ठेवला तर, नाही तर मुवमेंट्स केल्यावर, नाही तर पोझिशन चेंज केल्यावर मस्क्युलोस्केलेटल पेन आपलं दिसू शकतं. स्टॅकिंग ऑफ फॅक्टर्स. असे कुठल्या फॅक्टर्स ज्याच्यामुळे आपल्याला कार्डियक पेन दिसून येतं. चान्सेस ऑफ कार्डियक पेन. अशा कुठल्या पर्सन्समध्ये आपल्याला कार्डियक पेन जास्त दिसून येतं. जर पेन रेडिएट होत असेल आर्म्सकडे आणि जर सिंगल हँडकडे रेडिएट होते हा कार्डियक पेन आहे. आणि जर दोन्ही हाताकडे रेडिएट होते तर 100% कार्डियक पेन असेल. पेन सिमिलर टू प्रायर इस्केमिया. आता कुठला कार्डियक पेशंट असेल आणि त्याला परत पेन होते आणि तो पेन सिमिलर आहे जेव्हा त्याला आधी पण पेन व्हायचं कार्डियक कंप्लेंटच्या टायमाला, अशा पेशंटला अशा पेशंटचा चेस्ट पेन हा कार्डियक पेन आहे. चेंज इन पॅटर्न ओव्हर प्रायर 24 आवर्स. पॅटर्नमध्ये चेंज होतं पेनच्या 24 आवर्समध्ये. वर्ड्स होते, एक्झर्शन केल्यावर पेन वाढते. कुठे नेक अँड जॉकडे पेन रेडिएट होते. ॲसोसिएट विथ डिस्फोरियासिस म्हणजे कोल्ड स्वेट, डिझनिया, ब्रिदिंग पॅटर्न वाढणार, कमी ऑक्सिजन असल्यामुळे,
आणि जर ते इम्प्रूव्ह होते पेन काय सॉर्बिटॅट नाही तर नायट्रोग्लिसरीन घेतल्याच्यानंतर तर हा कार्डियक पेन. कार्डियक पेन कोणकोणते? जर पेन रेडिएट होतं असेल आर्म्सकडे कुठला सिंगल हँडकडे की नाही तर बोथ हँडकडे दोन्ही टाईपचं पेन सिमिलर आहे जो की प्रायर इश्यमिया एक कार्डियक पेशंट आहे तर आधीपासून कार्डियक इश्यमियाचा हार्ट अटॅक होऊन गेलेला आहे तर परत त्या टाईपचं पेन परत आलं आहे मग तो चान्सेस वाढतात की तो पेन कार्डियक पेनच आहे आता येणारा पेन. चेंजेस इन पॅटर्न ओव्हर पेनच्या पॅटर्नमध्ये काय चेंजेस आले 24 आवर्समध्ये. एक्झर्शन केल्याच्यानंतर पेन वाढतंय रेडिएट होतं आहे नेक अँड जॉकडे. कोल्ड स्वेट येतं आहे ब्रिदिंग इन्क्रीज होते श्वास फुलते आणि सॉर्बिटॅट नाहीतर नायट्रोग्लिसरीन घेतल्यानंतर पेन इम्प्रूव्ह होतं आहे. अशा टाईपच्या पेनला आपण कार्डियक पेन बोलतो. अरे कार्डियक पेनचं मध्ये मग काय डिफरन्स आहेत? काय काय पेशंट असतात जसं की ओल्ड एज पेशंट डायबेटिक पेशंट नाही तर लेडीजमध्ये काय होतं माहिती आहे का ओल्ड एजमध्ये काय होतं की पेन टॉलरन्स वाढून जातं. नर्व्स असतात त्या वीक होऊन जातात तेवढ्या पेनला डिटेक्ट नाही करू शकत म्हणून पेनचं टॉलरन्स वाढतं ओल्ड एजमध्ये. आणि डायबिटीसमध्ये काय होतं ऑटोमिक न्यूरोपॅथी होते त्याच्यामध्ये पण नर्व वीक होऊन जातात कारण डायबिटीज ओल्ड एज आणि लेडीजमध्ये नर्व्स ॲज पर द एज वीक होऊन जातात. मग यांना ना जो पेन कार्डियक पेन असतो ना तो क्लासिकल अंजायनाचा पेन सारखा पेन दिसून येत नाही तर डिफरंट टाईप ऑफ पेन येतो. त्यांना जो पेन येतो त्याला अंजायना इक्विव्हॅलंट बोलतात. कोणाला ओल्ड एज डायबेटिक आणि लेडीजमध्ये जो पेन येतं त्याला बोलतात अंजायना इक्विव्हॅलंट. त्यांना क्लासिकल अंजायना येत नाही. क्लासिकल अंजायना पेन कसं होतं डल डिफ्यूज ना तसं होतं डल डिफ्यूज या स्टर्नमचे इथे त्यानंतर हे आपला कोल्ड स्वेट अशा टाईपचं पेन असतं. त्यांना कसं असणार शॉर्टनेस ऑफ ब्रेथची शॉर्टनेस सिंकोप असणार फटिक फील होईल नॉशिया वॉमिटिंग अँड पेन इन एपिगॅस्ट्रियम. काय होणार आहे अंजायना इक्विव्हॅलंटचं कसं असणार भरपूर श्वास घेईल. सिंकोप म्हणजे काय म्हणतात तो चक्र पडू शकतो. फटिकनेस नॉशिया असणार वॉमिटिंग असणार आणि एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन असणार अंजायना इक्विव्हॅलंट लोकांचे. आणि जर आपण अशा कुठल्याही पेशंटचं जर कार्डियक पेन कन्फर्म होत असेल तर आपण त्या पेशंटला रेफर करायचं. पण रेफर करायच्या आधी जर आपण त्याला एका ग्लासमध्ये डिस्प्रिन नेऊन टाकला डिस्प्रिन गोळी येते तर तो पेशंटचे ना जीव वाचण्याचे चान्सेस जास्त होऊन जातं. कारण की बघ आपल्या ओ पी डीपासून ते ICUपर्यंत जाऊन कुठला कार्डिओलॉजिस्ट ट्रीट करेल तो एक चांगला खासा टायमिंग घेतो त्या गोष्टीसाठी. तोपर्यंत तो बॅकअप ॲज अ बॅकअप आपण डिस्प्रिन देऊ शकतो पेशंटला. आणि जर BP नॉर्मल असेल तर आपण सॉर्बिटॅट पण घेऊ शकतो. पण सॉर्बिटॅट हे कसं आहे हे कॉन्ट्रोवर्शियल आहे अजूनपर्यंत काय MIमध्ये देत नाही असं काही डॉक्टर सजेस्ट करतात म्हणून हे कॉन्ट्रोवर्शियल आहे. पण आपण डिस्प्रिन देऊ शकतो. ठीक आहे काय बघितलं आतापर्यंत आपण की आपल्याला कोणते पेशंट ट्रीट करायचं हे माहीत असलं पाहिजे. कुठल्या पेशंटला आपण OPDमध्ये ठेवायचे कुठल्या पेशंटला आपण ICUमध्ये रेफर करायचं हे माहीत असलं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर येतो चेस्ट पेन कार्डियक चेस्ट पेन का होतं कुठल्या आर्टरी ब्लॉक होतात कोरोनरी आर्टरी ब्लॉक झाल्याच्यामुळे कसं कार्डियक पेन होतं. त्यानंतर नॉन कार्डियक पेन कोणकोणते असू शकतात जसं की मस्क्युलर स्केलेटन झाला ट्रॉमा झाला या हार्पिक जोस्टर झाला गॅसेस झाले. गॅसेसमुळे आपलं सगळ्यात मोठं रिझन आहे कार्डियक पेनचं. नंतर कार्डियक पेन आपण डिफरन्शिएट करणार की हा कसं म्हणणार का हा कार्डियक पेन आहे हा नॉन कार्डियक पेन आहे. कसं म्हणणार की आपण त्याचे सिम्टम्स बघतो. सिम्टम्समध्ये अंजायनाचे सिम्टम क्लासिकल अंजायनाचे सिम्टम्स काय असू शकतात. त्याच्यानंतर असतं की काय पेशंट आहेत जसे असतात की ओल्ड एज झाला डायबिटीज झाला नंतर फिमेल्समध्ये झाला यांना क्लासिकल अंजायनासारखे सिम्टम दिसून येत नाही. त्यांना अंजायना इक्विव्हॅलंटसारखे सिम्टम्स येतात. अंजायना इक्विव्हॅलंट सिम्टम्स असतात ब्रिदनेस येतो सिंकोप येतो त्यांना एपिगॅस्ट्रिक पेन होतं नॉशिया वॉमिटिंग होतं आणि फटिक होतं.
आणि जर कार्डियक पेन कन्फर्म होत असेल तर आपण त्याला डिस्प्रिन देऊन रेफर करतो, नाहीतर त्याला आपण सॉर्बिटॅट पण देऊ शकतो. सॉर्बिटॅट जर बी पी नॉर्मल असेल तर दिलं जातं मोस्टली. तर हा कार्डियक जो टॉपिक आहे हे भरपूर पार्ट्समध्ये, तर आपण हा पुन्हा पार्ट 1चं एकदा रिव्हिजन मारू आणि पार्ट 1 एंड करू. पार्ट 1चं रिव्हिजन काय काय आपण स्टडी केलं आज, की कार्डियक पेन ओपीडीमध्ये येतात, तर आपलं डिफरन्शिएट करता पाहिजे की कुठला कार्डियक पेन आहे, कुठला नॉन कार्डियक पेन आहे. कार्डियक चेस्ट पेनचे जे पेशंट असतात ते मोस्टली कुठले असतात, गॅस्ट्रायटिसचे असतात, ॲसिडिटीचे असतात. 20% चेस्ट पेनचे पेशंट हा कार्डियक पेशंट असतात, ज्यांना ट्रीटमेंटची गरज असते. 10% पेशंट हा अदर रिझन्समध्ये येऊ शकतात. त्यानंतर कार्डियक पेन काय होतं, जे की कोरोनरी आर्टरी असतात, जे कार्डियक हे आपलं आउटामध्ये रिलीज होतं, त्याच्यामध्ये जर ब्लॉकेज फॉर्म झाला तर अंजाना फॉर्म होऊ शकतं. आणि जर तो कम्प्लिटली ब्लॉक झाला असेल तर हार्टच्या मसलकडे ब्लड सप्लाय होत नाही आणि तो मायोकार्डियल इश्चिमिया फॉर्म होतं. काय आता अंजाना सोडून अजून काय काय कॉजेस असू शकतात, गॅस फॉर्मेशन, मस्क्युलोस्केलेटल पेन असू शकतं, टेन्शन न्यूमोथोरॅक्स आणि हर्पिस जोस्टर असू शकतं. आपण कोणत्या पेशंटला रेफर केला पाहिजे, असे पेशंट जे अनकॉन्शियस आहेत, तर अल्टर सेन्सोरियम येतात. पेशंटला ॲक्च्युली पेन आहे का नाही हे चेक करून. त्यानंतर ज्यांना कोल्ड स्वेट येत आहे, ज्यांचं BP टू हाय आहे, टू लो आहे, ज्यांना टकीकार्डिया ब्रॅडिकार्डिया होतं, असं अशा पेशंटला आपण रेफर करतो. फिजिओलॉजिकल बघतो पेन कुठल्या टाईपचे असते, एक सोमॅटिक पेन असतं, एक असतो विसरल पेन. सोमॅटिक पेन मोस्टली मस्क्युलोस्केलेटल पेन असतं, विसरस पेन ऑर्गनमधून येणारं पेन असतं, ऑटोनॉमस पेन असतं. कार्डियक चेस्ट पेन हे विसरल टाईप ऑफ पेन आहे, ज्यामुळे जे की त्याच्यामुळे काय होतं की पेशंट डिफरन्शिएट नाही करू शकत की कुठल्या पॉईंटवरती पेन होतं आहे. पेन कसं असणार, डल असणार, डिफ्यूज असणार, एकिंग टाईप ऑफ पेन असणार. पेशंटला प्रेशर फील होईल चेस्टवरती, स्क्विझिंग टाईप ऑफ पेन असणार, प्रेशर असणार, हेवीनेस असणार, बर्निंग असणार आणि कोल्ड स्वेट असणार. टिपिकल इश्चेमिक पेन कसं असणार, सबस्टर्नल असणार, स्टर्नमची खाली असणार. कुठे रेडिएट होईल, जॉ, नेक, आर्म अँड बॅकमध्ये रेडिएट होईल. युजली कसं असणार, एक्झॉशन केल्याने वाढेल. बर्निंग, एकिंग, स्विचिंग, प्रेशर टाईप ऑफ पेन असेल. असोसिएट विथ डिफरंट इन ब्रिदिंग पॅटर्न, ब्रिदिंग करायला पर्सन जास्त ब्रीथ करेल. कोल्ड स्वेट असेल, विकनेस होईल, एन्झायटी असणार आणि नॉशिया असणार. लंग्समध्ये जर पेन, चेस्ट पेन लंग्समध्ये होत असेल तर ते इन्स्पिरेशन करताना इन्क्रीज होईल, एक्सपिरेशन करताना डिक्रीज होईल. मस्क्युलोस्केलेटल पेन कसं असणार, पेन कसं प्रेशर अप्लाय केल्यानंतर पेन वाढेल, पोझिशन चेंजेस केल्याच्यामुळे पेन वाढेल आणि मुवमेंट्समुळे पेन वाढेल. अजून काय काय फॅक्टर्स आहे ज्याला आपण सांगू शकतो हे कार्डियक पेन आहे, की पेन आर्म्समध्ये रेडिएट होतं आहे, आपण बोलतो कार्डियक पेन आहे. पेन सिमिलर टाईप ऑफ आहे, जो की आधी एक कार्डियक पेशंट म्हणजे आधी जो टाईपचं पेन यायचा त्या टाईपचं पेन परत येतं आहे, तर हा कार्डियक पेन आहे. 24 आवर्समध्ये पॅटर्न चेंज होतं आहे. ते अंतर आहे की एक्झर्शन केल्याच्यानंतर वर्ड्स होतो, रेडिएट कुठे होतं, नेक अँड जॉजमध्ये रेडिएट होतो. कोल्ड स्वेट असणार, ब्रिदिंग हंगर असणार आणि सॉर्बिटॅट नाहीतर नायट्रोग्लिसराईन दिल्या पेशंटला बरं वाटत असेल तर तो टाईप ऑफ पेन कार्डियक पेन आहे. काय काय पेशंट आहेत जसं की डायबेटिक पेशंट, ओल्ड एज पेशंट आणि लेडीजमध्ये क्लासिकल अंजाना दिसून येत नाही, त्याला अंजाना इक्विव्हॅलंट दिसून येतात. अंजाना इक्विव्हॅलंट कसं असतं, पेन कुठे असणार, एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये पेन असणार, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ असणार, फटिग, सिंकोप आणि नॉशिया अँड वॉमिटिंग असणार. जर कार्डियक पेन कन्फर्म होत असेल तर आपण डिस्प्रिन देऊन त्याला रेफर करू शकतो. आणि जर BP नॉर्मल असेल तर आपण काही केसेसमध्ये सॉर्बिटेट पण देऊ शकतो, पण हे कॉन्ट्रोवर्शियल आहे. थँक्यू. हा लेक्चरचा पार्ट 1 आहे. पार्ट 2मध्ये आपण परत चेस्ट पेनला डिफरन्शिएट करू, कुठले चेस्ट पेन कार्डियक असू शकतात, कुठले पेशंट नॉन कार्डियक चेस्ट